नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 11वीच्या इलेक्ट्रोस्टॅटिक्सच्या तिसऱ्या भागामध्ये म्हणजे तिसऱ्या लेक्चरमध्ये मी तुमचं स्वागत करतोय. म्हणजे इथं सुद्धा स्वागत करता करता खरं तर 2 लेक्चर्स होऊन गेली आणि अशी 2 लेक्चर्स होत असताना अगदी सुरुवातीला पहिल्या लेक्चरलाच मी सांगितलं होतं की इलेक्ट्रोस्टॅटिक्स सारखा टॉपिक आहे. या टॉपिकचा विचार जर केला तर याला बेसिक कॉन्सेप्ट जर क्लिअर नाही झाले तर भविष्यामध्ये आपण या टॉपिकला तितक्या चांगल्या पद्धतीनं बघूच शकत नाही. त्यामुळे या टॉपिकला ज्यावेळेस आपण याच्या अगोदरच्या असणाऱ्या इलेक्ट्रोस्टॅटिक्सच्या नंबर 2च्या लेक्चरमध्ये कुलोम्स लॉ नावाचं आर्टिकल बघितलं होतं, तसंच आर्टिकलचं नाव आहे पण नेचर बदललंय त्या आर्टिकलच्या नावाचं. कुलोम्स लॉ इन वेक्टर फॉर्म असं दिलंय. असं का दिलंय? तिथं काय करावं लागतं? तिथं मुळात ज्या वेळेस आपण कुलोम्स लॉचं थिअरॉटिकल स्टेटमेंट केलं होतं त्यावेळेस आपलं वाक्य असं होतं, देर इज अ फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑर रिपल्शन बिटवीन द 2 पॉइंट चार्जेस विच आर रेस्ट is directly proportional to the product of the magnitudes of the 2 charges and inversely proportional to the square of the distance between them. त्याचं मॅग्निट्यूड ओरिएंटेड असणारं जे नेचर आहे ते नेचर काय होतं आपलं? F इज इक्वल टू 1/4πε0 Q1 Q2 अपॉन R स्क्वेअर. मग आता काय आहे? वेक्टर फॉर्म मध्ये काय करायचं आहे? मुळात कल्पना करा, या ठिकाणी हा चार्ज Q1 आहे, या ठिकाणी हा चार्ज Q2 आहे आणि या 2 चार्ज मधलं जे अंतर आहे ते अंतर R आहे. काय होऊ शकतं? हा चार्ज याच्यावर फोर्स एक्झर्ट करू शकतो किंवा हा चार्ज याच्यावर फोर्स एक्झर्ट करू शकतो. ज्या वेळेस आपल्याला त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या कुलोम्स लॉचा वेक्टर फॉर्म एक्सप्रेस करा असं सांगितलं जाईल त्यावेळेस आपण आपल्या पद्धतीनं त्या असणाऱ्या वेक्टर फॉर्मला रिप्रेझेंट करूयात. पुस्तकापेक्षा थोडंसं ऑफबीट जाऊयात आणि त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे नेचर आहे ते नेचर सांगूयात. बघा कसं ते. समजा मी इथं लिहित असताना F12 असं लिहिलंय. तुम्ही म्हणणार की सर हे मधनंच काय लिहिलं तुम्ही? मी आता काय सांगितलं होतं? कुलोम्स लॉ जसा इनव्हर्स स्क्वेअर लॉ ओबे करतो तसा तो एक म्युच्युअल फोर्स आहे. म्हणजे हा याच्यावर फोर्स एक्झर्ट करेल, हा याच्यावर फोर्स एक्झर्ट करेल आणि असं जर तिथं घडत असेल आणि याच्यासाठी आपल्याला जर समजा त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे फॉर्मॅट आहे ते फॉर्मॅट जर लिहायचं झालं तर नक्की लक्षात ठेवा आपल्याला ते असं लिहावं लागतं. म्हणजे परत काय लक्षात ठेवा, मुळात हा एक युनिट वेक्टर झाला R21 आणि असा हा युनिट वेक्टर दाखवत असताना F12 चा अर्थ काय ना R21 चा अर्थ काय आहे? F12 इज द फोर्स ऍक्टिंग ऑन अ चार्ज Q1 बाय चार्ज Q2. Q1 वर Q2 चा जो फोर्स तयार होईल त्याला F12 या नावानं ओळखतात. त्यामुळे याला एक्सप्रेस करत असताना 1/4πε0 Q1 Q2 अपॉन R स्क्वेअर R21 where R21 is the unit vector drawn from charge Q2 to charge Q1. वाटलं तर आपण त्याला इथं दाखवूयात R21. एखाद्याला एक्सप्रेस करत असताना त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो फॉर्म आहे त्याचं जे नेचर आहे ते नेचर पण समजून घेणं गरजेचं आहे. तुम्ही परत म्हणणार की सर मग असं का होत नाही? F21 होईल का? होणार की. मी ज्या वेळेस F12 चा अर्थ तुम्हाला सांगितला होता, Q1 वर Q2 चा फोर्स आहे, मी ज्यावेळेस F21 चा विचार करतो त्यावेळेस नक्की लक्षात ठेवा याचा विचार केला जात असताना 1/4πε0 Q1 Q2 अपॉन R स्क्वेअर इथं येणार आहे R12. R21 is the unit vector drawn from charge Q2 to charge Q1 and R12 is the unit vector drawn from charge Q1 to charge Q2.
इथं जर 1-2 झालं तर तिथं 2-1 होतंय, इथं 2-1 झालं तर 1-2 होतंय. याच्यावरनं एक गोष्ट नक्की आहे, मी जर समजा याला रिप्रेझेंट करायचं झालं तर दोन्ही एकमेकाला नक्कीच अपोजिट आहेत. पण जर मॅग्निट्यूडच्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर F12चा मॉड घेतला किंवा F21चा जर मॉड घेतला तर दोघांचं मॅग्निट्यूड सेम आहे, काय बदल नाही त्यात. म्हणजे इथं आपण हा एक मॅथमॅटिकल फॉर्म लिहिला, Q1 वर Q2चा, Q2 वर Q1चा, इथं R21 लिहिलंय, इथं R12 लिहिलंय. दोघांच्या दिशा एकमेकाला अपोजिट आहेत, त्यामुळे तिथं आणि तिथं लिहित असताना दोघांचं मॅग्निट्यूड मात्र सेम आहे. त्यामुळे 100% लक्षात ठेवायचं आहे, जर समजा तुम्हाला त्या ठिकाणी तिथं असणारा तो विचारला गेला तर नक्की तुम्ही त्याला रिप्रेझेंट करताना मी ज्या पद्धतीनं केलंय त्या पद्धतीनं करा. सोपं आहे, ॲब्सोल्युटली अवघड नाही. लक्षात ठेवायला पण सोपं आहे. इथं 1-2 केलं का इथं 2-1 केलं, 2-1 केलं का 1-2 केलं. दोघांचं मॅग्निट्यूड बघितलं तर सारखं येतं, दोघांच्या दिशा एकमेकाला अपोजिट येतात. त्यामुळे तिथं चिन्ह दाखवलं जात असताना निगेटिव्ह दाखवलं जातं. त्यामुळे आपल्याला एक्सप्रेस करा म्हणल्यानंतर स्टेटमेंट लिहायची गरज नाही. प्रश्न कसा विचारलाय त्याच्यावरनं तिथं असणारं ते जे उत्तर आहे ते उत्तर अपेक्षित असतं. त्यामुळे या पद्धतीनं आपण तिथं असणाऱ्या त्या उत्तराचा विचार करत असताना मग F12 म्हणजे काय, F21 म्हणजे काय हे मात्र खाली नक्की लिहावं लागेल. रिपीट एकदा ऐका. F12चा अर्थ आहे Q1 वर Q2चा, Q1 वर Q2चा, Q1 वर Q2चा. आणि R21 म्हणजे काय, युनिट वेक्टर ड्रॉन फ्रॉम चार्ज Q2 टू चार्ज Q1. मी ज्यावेळेस F21 करतोय याचा अर्थ असा झाला Q2 वर Q1चा फोर्स. इथं लिहिताना दोघांमधलं अंतर R² लिहिलं. R12चा अर्थ काय झाला, R12चा अर्थ युनिट वेक्टर ड्रॉन फ्रॉम चार्ज Q1 टू चार्ज Q2. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या वेक्टर फॉर्मला लिहित असताना या सगळ्या संकल्पनेचा वापर नक्की करता येतो. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कधी कधी काय होतं बघा, म्हणजे जर समजा प्रश्न विचारला या पद्धतीनं तर ठीक आहे, पण आपण जर वेगळ्या पद्धतीनं तिथं असणाऱ्या त्या कुलोम्स लॉचा जर विचार केला आणि त्या कुलोम्स लॉवरनं जर त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या चार्जच्या करस्पॉन्डिंग एखादं वाक्य जर करायचं झालं तर तिथलं ते जे वाक्य आहे ते वाक्य कसं असू शकतं ते बघा. मी काय सांगितलं होतं, Fचा विचार करत असताना मॅग्निट्यूडच्या भाषेमध्ये सांगताना 1/4πε0 Q1 Q2 अपॉन R². मी जर समजा त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या Q1 = Q2 = 1 कुलोम घेतलं, R1 = R2 = 1 मीटर घेतलं आणि Fचं उत्तर जर काढायचं ठरवलं तर 9 × 10⁹ न्यूटन येईल. का तसं येईल तर याची जी किंमत आहे ती किती असते तुम्ही काढून चेक करा, तुमच्या लक्षात येईल. कारण ज्यावेळेस आपण कालचं लेक्चर बघितलं होतं त्यावेळेस आपण सांगितलं होतं पायची जी किंमत आहे 3.142 आहे आणि ε0चा विचार केला तर 8.85 × 10⁻12 कुलोम स्क्वेअर पर न्यूटन मीटर स्क्वेअर आहे. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या किमतीला जर इथं सबस्टिट्यूट करायचं ठरवलं, Q1ची किंमत Q2ची किंमत जर 1 कुलोम असेल, R त्यातलं अंतर जर 1 मीटर असेल तर Fची जी किंमत आहे ती 9 × 10⁹ न्यूटन येईल. म्हणजे चार्ज ऑफ 1 कुलोम इज दॅट चार्ज which when placed at a distance of 1 meter from an identical charge and repels with a force of 9 × 10⁹ Newton. आत्ताचं वाक्य करत असताना या वाक्यामध्ये सगळ्या संकल्पना आल्या. Q1ची किंमत Q2ची किंमत 1 कुलोमच्या बरोबर आहे.
दोघांमधलं अंतर 1 मीटर आहे. 1/4πε0 ची किंमत 9 × 10⁹ झाली. या सगळ्याचं उत्तर 1 आलं. त्यामुळे त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या आयडेंटिकल चार्जचा विचार केला तर करस्पॉन्डिंग फोर्सचं जे उत्तर आहे ते 9 × 10⁹ न्यूटन झालं. म्हणजे चार्ज ऑफ 1 कुलम इज दॅट चार्ज विच वेन प्लेस्ड at a distance of 1 meter from an identical charge in same medium and which exert a force of 9 × 10⁹ न्यूटन. आपण आपल्या पद्धतीनं हे वाक्य करू शकतो. म्हणजे आपल्याला जर त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या 1 कुलोमला डिफाईन करायचं झालं तर त्याला डिफाईन करताना या असणाऱ्या कॉन्सेप्टचा वापर करून आपण त्याची जी व्याख्या आहे ती व्याख्या नक्की करू शकतो. म्हणजे कसं झालं बघा, पहिल्यांदा आपण विचार केला त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या कुलोम्स लॉचा इन वेक्टर फॉर्म, आणि दुसरा विचार केला आपण अजून कुलोम्सला सोडलंच नाही, आपण त्याचाच विचार करतोय. कुलोम्सचा विचार करत असताना एफचा फॉर्म्युला तयार झाला 1/4πε0 Q1 Q2/r². मी सांगताना सांगितलं होतं Q1 आणि Q2 ची किंमत 1 कुलोम कधी असेल, R1 आणि R2 ची किंमत 1 मीटर ठेवल्यानंतर करस्पॉन्डिंग तिथं असणाऱ्या त्या चार्जमधला जो फोर्स आहे आयडेंटिकल असेल तर रिपर्सिव्ह असतील आणि अनलाईक असेल तर अट्रॅक्टिव्ह असेल, पण फोर्सचं जे मॅग्नेट्यूड आहे ते 9 × 10⁹ न्यूटन नक्की असेल. म्हणजे आपण काय करतोय बघा, या असणाऱ्या सगळ्या संकल्पना, मी तर सांगितलं की पुस्तक 25% कमी करू द्यात, मी 100% घेतोय. कारण इलेक्ट्रोस्टॅटिक सारखा टॉपिक जर मधनच तुम्हाला सोडून तर मी दिला तर मग त्याला न्याय दिल्यासारखा होत नाही. कारण या टॉपिकमध्ये अनेक संकल्पना अशा येतात की त्या ज्या संकल्पना आहेत त्या संकल्पना आपल्याला क्लिअर करत पुढे जावं लागतं, त्याच्याशिवाय आपण पुढेच नाही जाऊ शकत. या सगळ्या संकल्पनेचा आधार घेत घेत आपल्याला पुढं जायचं आहे. आणि असं पुढं इथं जात असताना आता एक वेगळंच आर्टिकल आहे जे तुम्हाला 3 मार्काला विचारलं जाऊ शकतं, त्याचा विचार आपल्याला करायचा आहे. म्हणजे आता विचार कुठला करायचा आहे ते बघा, आर्टिकलचं नाव बघा. आर्टिकलचं नाव जे आहे ते नाव आहे सुपरपोजिशन प्रिन्सिपल. कुणाचं? ऑफ फोर्सेस. नावावरनं कळतच नाही आपल्याला, आपल्याला एक्झॅक्टली काय करायचं ते लक्षात नाही येत. मी ज्या वेळेस त्या असणाऱ्या चार्जचा विचार करून या सगळ्या संकल्पनेकडनं पुढं जातो त्यावेळेस मला या असणाऱ्या सुपरपोजिशन प्रिन्सिपलचा विचार करावा लागतो. का? मुळात मी काय विचार केला, माझ्याकडे 2 चार्जेस आहेत Q1 आणि Q2. मगाशी पण केलं, आत्ता पण केलं, त्याच्यानंतर तिसऱ्या आर्टिकलला पण केलं. मग त्याच्यावरनं ती व्हॅल्यू तयार झाली, त्याच्यावरनं ते एक्सप्रेशन तयार झालं, उत्तर तयार झालं, हे ठीक आहे, मान्य केलं मी. पण सततच 2 चार्जेस असतील असं काय सांगता येईल ना आपल्याला. मुळात कुलोम्स लॉचा विचार केला तर त्याला लिमिटेशन्स आहेत. तो पॉइंट चार्जला वापरतोय आपण आणि तिथं असणारे ते जे पॉइंट चार्जेस आहेत ते रेस्ट पोझिशनला आहेत, तर मग आपण ते लिहू शकतो. मला जर समजा त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या सुपरपोजिशन प्रिन्सिपल ऑफ फोर्सेसचा विचार करायचा आहे आणि तो विचार करत असताना मी समजा या ठिकाणी एक चार्ज Q1 घेतला आहे आणि त्याच्यावर कुठले कुठले फोर्स ॲक्ट करणार आहेत, Q2 पण करणार आहे, Q3 पण करणार आहे आणि Q4 पण करेल. समजूयात याच्यामधलं जे अंतर आहे ते अंतर आपण R12 घेतलंय, याच्यामधलं जे अंतर आहे ते R13 घेतलंय आणि याच्यामधलं जे अंतर आहे ते R14 घेतलंय. परत असा विचार करूयात की बाबा हा याच्यावर फोर्स जो तयार होईल तो समजा F12 आहे. मी जर समजा त्या असणाऱ्या Q3चा विचार केला, त्याच्यावरचा जो फोर्स आहे तो समजा F13 आहे आणि याच्यावरचा जो फोर्स आहे तो समजा माझा F14 आहे. हा माझा चार्ज आहे Q1. याच्यामधल्या सगळ्यात महत्त्वाच्या संकल्पना कुठल्या आहेत त्या नीट ऐका.
माझ्याकडे जर 2 चार्जेस आहेत आणि मला त्या 2 चार्जचा विचार करून तिथं असणारं ते उत्तर काढायचं आहे, तर मला कुलोम्स लॉ सफिशियंट आहे. मी काढू शकतो. पण आता मला विचार कुठला करायचा आहे? आता मला विचार 2 चार्जचा करायचा नाही, मला विचार करायचा आहे तो अनेक चार्जेसचा. म्हणून ज्यावेळेस आपण याच्यासाठी, कारण हे प्रिन्सिपल आहे, ज्यावेळेस त्या ठिकाणी तिथं असणारं ते प्रिन्सिपल असतं त्यावेळेस आपल्याला स्टेटमेंट घ्यावं लागतं, स्टेटमेंटचा वापर करावा लागतो, मगच आपण पुढे जाऊ शकतो. असं काय स्टेटमेंट आहे की ज्याचा आधार घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे? ते वाक्य कसं आहे ते बघा. व्हेन number of charges interactive with each other, when number of charges interactive with each other, the force acting on any charge is equal to vector sum of the forces acting on charge by all other charges. नाही कळत वाक्य लगेच, कारण एखादं वाक्य कळायसाठी सुद्धा आपल्याला त्या असणाऱ्या अगोदरच्या संकल्पनेचा आधार घ्यावा लागतोय. जिथं मी तुम्हाला कुलोम्स लॉला वेक्टर फॉर्ममध्ये रिप्रेझेंट केलं होतं तीच संकल्पना आहे, त्याचा वापर मला इथं करायचा आहे. आणि हा वापर इथं करत असताना माझं वाक्य कसं येतंय ते नीट ऐका. व्हेन नंबर ऑफ चार्जेस इंटरॅक्टिव्ह विथ ईच अदर, म्हणजे सगळे चार्जेस एकमेकावर रिॲक्ट होत आहेत किंवा एक ॲक्शन रिॲक्शनचा काम त्यांचं चालू आहे. व्हेन नंबर ऑफ चार्जेस इंटरॅक्टिव्ह विथ ईच अदर, द रिझल्टंट फोर्स ॲक्टिंग ऑन एनी चार्ज इज इक्वल टू, एखाद्या चार्जवरच्या रिझल्टंट फोर्सचं उत्तर काढत असताना resultant force acting on any charge is equal to vector sum of the forces acting on that charge by all other charges. असं एखादं मोठं वाक्य ज्यावेळेस आपल्या डोळ्यासमोर येतं त्यावेळेस ते जे वाक्य आहे ते वाक्य पाठ करा. कारण 90% वरची बरीच मुलं आम्हाला त्या 11वीतल्या ॲडमिशनमध्ये दिसत आहेत. ज्यावेळेस एखाद्या अशा अवघड टॉपिकला माझ्यासारखा शिक्षक शिकवतो त्यावेळेस ते चांगल्या पद्धतीनं तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करतोय. आणि सगळं करत असताना याच्यामध्ये आपल्याला नक्की अर्थ कळत नाही सुरुवातीला. कारण मी काय म्हणलंय बघा, सुपरपोजिशन प्रिन्सिपल ऑफ फोर्सेस म्हणजे काय? एखादा चार्ज आहे, त्या चार्जवर बाकीचे जे चार्जेस आहेत ते एक प्रकारचा फोर्स एक्झर्ट करतायत, बाकीचे चार्जेस त्या चार्जवर फोर्स एक्झर्ट करतायत. म्हणजे काय झालं, हे जे चार्जेस आहेत ते एकमेकाला इंटरॅक्टिव्ह आहेत. व्हेन नंबर ऑफ चार्जेस इंटरॅक्टिव्ह विथ ईच अदर, द रिझल्टंट फोर्स ॲक्टिंग ऑन एनी चार्ज is equal to vector sum of the forces acting on that charge by all other charges. स्टेटमेंटचा अर्थ कळला तर आपल्याला बाकी काहीच अवघड नाही जात. म्हणजे कसं ते बघा, समजा आम्ही या ठिकाणी लिहिलं F12. F12 चा अर्थ तर मगाशीच आपण बघितला होता ना, Q1 वर Q2 चा फोर्स. माझं वाक्य कसं येते बघा, Q1 वर करेक्ट Q2 चा फोर्स. तसं जर झालं तर मग इज इक्वल टू लिहित असताना मला इथं लिहावं लागेल 1/4πε0, इथं लिहावं लागेल Q1 Q2 अपॉन R² ऐवजी R12² लिहावं लागेल. आणि युनिट वेक्टर लिहिताना आपण उलटा लिहितोय, माहिती आहे आपल्याला. आपण मगाशी लिहिलं होतं ते, तीच पद्धत आपण इथं वापरतोय. म्हणजे F12 चा अर्थ काय झाला, पहिल्या चार्जवर दुसऱ्या चार्जचा फोर्स. पण माझं वाक्य कसं आहे, व्हेन नंबर ऑफ चार्जेस इंटरॅक्टिव्ह विथ ईच अदर, द रिझल्टंट फोर्स ॲक्टिंग ऑन एनी चार्ज इज इक्वल टू वेक्टर सम ऑफ द फोर्सेस बाय ऑल अदर चार्जेस ऑन दॅट चार्ज. बाकीच्या चार्जचा या चार्जवर जो परिणाम होतोय
त्याची व्हेक्टर सम घेणं. मी आता विचार कशाचा केलाय? Q1चा केलाय. Q1 कोण कोण काम करणार आहे? Q2 करल, Q3 करल, Q4 करल. म्हणजे मी जर समजा आता इथं लिहित असताना F13 असं लिहिलं तर या ठिकाणी 1/4πε0 येईल. Q1 Q3 येईल आणि या ठिकाणी R13चा स्क्वेअर येईल आणि इथं मात्र R31 युनिट वेक्टर येईल. सरळच आहे ना. आता मी तुम्हाला सांगायची गरजच नाही लागत. म्हणजे मी जर समजा आता पुढचं लिहायचं ठरवलं तर काय लिहावं लागेल? बरोबर आहे, F14 करेक्ट. इथं मला F14 लिहावं लागेल. इथं लिहित असताना 1/4πε0 येईल. Q1 Q4 येईल. या ठिकाणी R14 स्क्वेअर येईल. इथं मात्र लिहिताना R41 युनिट वेक्टर येईल. आपल्याला एखाद्या असणाऱ्या आर्टिकलचा विचार करत असताना एक्झॅक्टली आपण कुठल्या पद्धतीनं गेलोय ते इथं नक्की कळतं. म्हणजे मी जर समजा विचार केला पहिल्यावरचा फोर्स आहे F1 केला, मग तो काय झाला? F12 झाला, F13 झाला किंवा F14 झाला आहे. त्या डायग्रामचा विचार केला तर मग ती समेशन करून n टाइम्स करता येईल. आपण सध्या एवढाच विचार करतो. म्हणजे मी जर इथं लिहायचं ठरवलं तर मग याच्यामध्ये 1/4πε0 कॉमन येईल. आतमध्ये घेत असताना इथं मात्र आपल्याला Q1 Q2 अपॉन R12 स्क्वेअर इथं R21 येईल प्लस Q1 Q3 येईल इथं R13 स्क्वेअर येईल इथं R31 येईल किंवा प्लस Q1 Q4 येईल इथं मात्र R14 स्क्वेअर येईल आणि इथं R41 येईल आणि इथं माझा ब्रॅकेट पूर्ण होईल. ज्याला खरंच आर्टिकल कळलं त्याला यातल्या सगळ्या संकल्पना क्लिअर होत जातील. कारण इतका अवघड नाही ते. मी ज्या वेळेस त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या 3 मार्काचा विचार करून एखाद्या आर्टिकलचा विचार करतो त्यावेळेस मला या सगळ्याचा आधार घ्यावा लागेल. माझं वाक्य कसं होतं बघा. वेन नंबर ऑफ चार्जेस इंटरॅक्टिव्ह विथ इच अदर द रिझल्टंट फोर्स ऍक्टिंग ऑन एनी चार्ज इज इक्वल टू वेक्टर सम ऑफ द फोर्सेस ऍक्टिंग ऑन ऑल अदर चार्जेस बाय दॅट चार्ज. मग इथं विचार कशाचा केला मी? Q1चा. Q1 वर कोण कोण काम करणार आहे? Q2 करल, Q3 करल, Q4 करल. F12 म्हणजे काय? Q1 वर Q2चा. F13 म्हणजे काय? Q1 वर Q3चा. F14 म्हणजे काय? Q1 वर Q4चा. कॉमन काढलं तर 1/4πε0 येईल. Q1 Q2 अपॉन R12 स्क्वेअर येईल. Q1 Q3 अपॉन R13 स्क्वेअर येईल किंवा Q1 Q4 अपॉन R14 स्क्वेअर येईल. एखादा जर मला म्हणला की सर तुम्ही एकावर बाकीचे केलेत, मला जर F2चा विचार करायचा आहे म्हणजे 2 नंबरच्या चार्जवर बाकीच्या चार्जचा फोर्सचा विचार मला करायचा आहे तर मला कसं करता येईल? हा विचार इथं करत असताना कॉमन तर माझं 1/4πε0 असणारच आहे. इथं काय होईल? Q2 Q1 येईल अपॉन R21 स्क्वेअर येईल. इथं मात्र येणार आहे R12 प्लस. आता दुसऱ्यावर करणारच नाही ना. ज्यावेळेस मी विचार करणार आहे Q2चा, Q2 येईल. त्यानंतर त्या ठिकाणी तिथं असणारा Q3 येईल. खाली लिहित असताना इथं R23चा स्क्वेअर येईल. इथं लिहिताना R32 येईल किंवा मी जर पुढचा विचार केला Q2 Q4चा विचार करावा लागेल. इथं लिहित असताना R24चा वर्ग करावा लागेल. इथं लिहिताना R42 करावं लागेल. बघा लक्षात आलं तर पडदिशी लक्षात येईल. ज्याला थोडीफार बुद्धी आहे, ज्याला विचार करता येतो त्याला हे आर्टिकल नक्कीच सोपं जातं. मुळात हे आर्टिकल इतक्या ॲटीज लोकांना समजून दिलं नाही जात. मी फार छानपैकी तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करतोय. मी ज्या वेळेस F2चा विचार केला त्यावेळेस मी काय सांगितलं? Q2 नावाच्या चार्जवर Q3 Q4 किंवा Q1 फोर्स ॲक्ट होईल. म्हणजे आपण आता लॉजिक करू शकतो ना. F3चा विचार करताना 1/4πε0 कॉमन येईल. Q3 Q1 येईल, Q3 Q4 येईल किंवा Q3 Q2 येईल. फक्त Q3 येणारच नाही कारण तो चार्ज त्याच्यावर फोर्स कसा एक्झर्ट करेल? करणारच नाही.
म्हणजे आपल्याला लॉजिकली विचार करून त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या टर्मचा विचार करता येतो. करस्पॉन्डिंग असणारे जे उत्तर आहे ते उत्तर काढता येतं. त्यामुळे इथं नक्की लक्षात ठेवा, आपण विचार कशाचा करतोय, तर तिथं असणाऱ्या त्या सुपरपोजिशन प्रिन्सिपल ऑफ फोर्सेसचा. आणि हा विचार इथं करत असताना आपण कुठल्या आयडिया घेत पुढं पुढं चाललो बघा. एकतर स्टेटमेंट तयार केलं, कारण हे नवीन आर्टिकल आलं, स्टेटमेंट तयार केलं. स्टेटमेंट तयार करताना आपलं वाक्य तयार झालं, वेन नंबर ऑफ चार्जेस इंटरॅक्टिव्ह विथ इच अदर द रिझल्टंट फोर्स ॲक्टिंग ऑन एनी चार्ज इज इक्वल टू व्हेक्टर सम ऑफ द फोर्सेस ॲक्टिंग ऑन दॅट चार्ज बाय ऑल अदर चार्जेस. वाक्य पाठच करायचं, त्याला एक्सक्यूज नाही कुठलंच. एकदा पाठ झालं का हे कळायला कायच अडचण नाही. ज्याला व्हेक्टर फॉर्म कुलोम्स लॉचा कळला त्याला ह्यातली कुठलीच अडचण येणार असं मला वाटत नाही. 100% त्याचं क्लिअर होऊन जाईल. म्हणजे आपण त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या सुपरपोजिशन प्रिन्सिपल ऑफ फोर्सेसचा विचार करून ही जी उत्तर आहेत ती उत्तरं नक्की काढू शकतो. आपण त्याला वाक्यामध्ये आणू शकतो, मॅथमॅटिकल फॉर्म्युल्यामध्ये आणू शकतो. त्यामुळं इथं 100% लक्षात ठेवा, या टॉपिकचा विचार केला तर हे एक सगळ्यात महत्त्वाचं आर्टिकल येतं. म्हणजे आपल्याला या सगळ्यांचा विचार करत या टॉपिकला वरच्या लेवलवर घेऊन जायचं आहे. किती सिस्टमॅटिकली मी तुमच्यासमोर हे पोचवलं आहे बघा. पुस्तकात बघण्यापेक्षा मी आत्ता जे शिकवलं आहे ते जर बघत गेला, बघता बघता लिहित गेला, लिहिता लिहिता पाठ केलं आणि उद्या परवा जर माझ्यासमोर तुम्ही आला ऑफलाईनसाठी, कारण येणार तुम्ही आता, कारण आता पेशंट वाढत नाहीत, त्यामुळे त्या पद्धतीनं बऱ्यापैकी अवस्था कंट्रोलमध्ये आहे. तुम्ही 100% ऑफलाईनला माझ्यासमोर जानेवारीमध्ये येणार आहात. आणि तसं येत असताना मग आपल्याला मी प्रश्न विचारणार, त्याची उत्तर देताना हे सगळे व्हिडिओची उत्तर कारण परत परत शिकवलं नाही जात इतक्या चांगल्या पद्धतीनं. हे व्हिडिओ सेव्ह करून ठेवा, त्याचा विचार करा, ते वाचा, बघा, लिहा, स्लो मोशनमध्ये काय ठिकाणी बघा, काय ठिकाणी पॉज करा, जिथं लिहिलं तिथं त्याला पॉज करून तुम्ही बघू शकता. याच्यामध्ये मुळात अजून एक टर्म आपल्याला विचारात घ्यावी लागते. ती जी टर्म आहे ती कुठली टर्म आहे, ती म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड. मुळात खरं तर याचा उल्लेख मी पूर्वी केला होता, पण त्याला तितकं वेटेज ते सांगत असताना दिलंच नाही तुम्हाला. फील्डचा अर्थ आपण काय घेतो, क्षेत्र. मी इथं बोलतोय, माझा आवाज सगळीकडे जातोय, माझं एक क्षेत्र तयार झालं. एखाद्या ठिकाणी चुंबक ठेवलं, चुंबकाच्या भोवती चुंबकीय क्षेत्र तयार झालं, त्याला आपण नाव दिलं मॅग्नेटिक फील्ड. पृथ्वीच्या भोवती चुंबकीय क्षेत्र असतं, ते तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे चुंबक टांगून ठेवल्यानंतर दक्षिण उत्तर दिशेला स्थिर राहतं. हे जुनं नॉलेज आहे, आपल्याला माहिती आहे ना, ते नवीन नाही जाय. तसं इथं लक्षात ठेवा, ज्यावेळेस मला त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या इलेक्ट्रिक फील्डचा विचार करायचा आहे, त्यावेळेस असं समजूयात हा एक चार्ज आहे ज्याचं मॅग्निट्यूड मोठं आहे. त्याच्या भोवती एक काल्पनिक क्षेत्र तयार केलं मी, आणि अशा असणाऱ्या काल्पनिक क्षेत्रामध्ये मी जर दुसरा कुठला तर एखादा चार्ज आणला, त्याला आपण म्हणूयात टेस्ट चार्ज. आपण एखाद्या टेस्टिंगला जसं लिटमस पेपर वगैरे केमिस्ट्रीमध्ये वापरतो तसं लक्षात ठेवायचं. an imaginary region around any charge when another charge is brought into that region experience a force is called as electric field. वाक्य कसं केलंय ते नीट ऐका. an imaginary region around any charge when another charge is brought into that region experience a force is called as an electric field. जिथं इलेक्ट्रिक फील्ड आहे त्याला स्वतःची ताकद आहे. ती जी ताकद आहे त्याला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी या नावानं ओळखतात, आणि सिम्बॉलिक रिप्रेझेंट करताना त्याला कॅपिटल ई न करतात. कसं होतं बघा, समजा एखाद्या ठिकाणी एखाद्याने माईक लावला आणि माईकचा आवाज कुठंपर्यंत जातोय ते टेस्ट करायचं आहे.
काय करावं लागेल, त्याला कोणतरी तिथं उभं करावं लागेल आणि ते उभं केलेला जो माणूस आहे तो माणूस सांगणार की इथं आवाज येतो, इथं आवाज येत नाही, इथं क्लिअर येतो, इथं क्लिअर येत नाही. म्हणून काय करतात बघा, मोठे कार्यक्रम व्हायच्या अगोदर माईक टेस्टिंग केलं जातं. माईक टेस्टिंग, हॅलो 1 2 3 4 1 2 3 4 म्हणतात. तिथं जी व्यक्ती ठेवली आहे त्याला ऐकू जाणं गरजेचं असतं. याचा अर्थ त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या साऊंडच्या फील्डला पण स्ट्रेंथ झालीच ना. मोठ्या सभा असतील तर जास्त स्पीकर लावावं लागतात, त्याची ताकद चेक करावं लागते आणि त्याला तिथं टेस्टला माणूस ठेवावा लागतो. तसं लक्षात ठेवा, इथं सुद्धा हा टेस्ट चार्ज झाला आणि ज्यावेळेस आपण इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीचा विचार करतो त्यावेळेस हा टेस्ट चार्ज किती प्रमाणात फोर्स एक्झर्ट करतो त्याच्यावर त्या ठिकाणची ताकद अवलंबून आहे. कारण मी जर समजा हा जो चार्ज आहे याला इथं जरा जास्ती जवळ ठेवलं तर तो जास्तीचा फोर्स एक्झर्ट करेल, अंतर जास्त आहे फोर्स कमी एक्झर्ट करेल. त्यामुळे ज्या वेळेस त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचा विचार आपल्याला करायचा आहे त्यावेळेस मी जो समोर तुमच्या मॅथमॅटिकल फॉर्म्युला दिला आहे तो हयात जोपर्यंत शिकताय तोपर्यंत लक्षात ठेवा. आपण जर 11वीच्या परीक्षेचा विचार केला तर आपल्याला हा एक सोपा प्रश्न विचारतील. डिफाईन इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी, स्टेट इट्स एसआय युनिट, ऑब्टेन इट्स डायमेन्शन. सोपा आहे ना ते, डायमेन्शन तुम्ही काढणार आहात काय तुम्हाला जमते 100%. पण ज्या वेळेस मी त्याची वाक्य तयार करतो व्याख्येसाठी, वाक्य कसे येते बघा. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ॲट एनी पॉइंट इन ॲन इलेक्ट्रिक फील्ड, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी at any point in an electric field is defined as force acting on unit positive charge placed at that point. Force acting on unit positive charge. हा युनिट पॉझिटिव्ह चार्ज झाला, याच्यावर किती प्रमाणात फोर्स एक्झर्ट झाला त्यालाच इलेक्ट्रिक इंटेन्सिटी या नावानं ओळखतात. त्यामुळे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ॲट एनी पॉइंट इन ॲन इलेक्ट्रिक फील्ड is defined as force acting on unit positive charge placed at that point. जर एककाचा विचार करायचा झाला तर नक्की लक्षात ठेवा, मुळात असताना वेक्टर क्वांटिटी आहे हे त्याच्यामधलं ॲडिशनल लक्षात ठेवा. आणि ह्याला एकक 2 असतात, एकतर न्यूटन पर कुलोम किंवा व्होल्ट्स पर मीटर. ते व्होल्ट्स पर मीटर काय त्याचं उत्तर आपण नंतर बघणार आहोत. आत्ता तात्पुरतं लक्षात ठेवायचं आहे, न्यूटन फोर्स एकक आहे, चार्जचं कुलोम आहे, त्यामुळे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीला एकक असणार आहे न्यूटन पर कुलोम. त्यामुळे वाक्य तयार करताना इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ॲट एनी पॉइंट इन ॲन इलेक्ट्रिक फील्ड इज डिफाइन्ड ॲज फोर्स ॲक्टिंग ऑन युनिट पॉझिटिव्ह चार्ज प्लेस्ड ॲट दॅट पॉइंट. एखाद्या पॉईंटला असणारा फोर्स त्या टेस्ट चार्जवर किती प्रमाणात एक्झर्ट झाला, दॅट इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. ही एक महत्त्वाची टर्म आपण आज बघितली, महत्त्वाची संकल्पना आहे खरं तरी. आणि आपण ह्याची काय उत्तरं काढणार आहोत ते आपण याच्यानंतरच्या लेक्चरला काढतोय. आज या असणाऱ्या इलेक्ट्रोस्टॅटिक्सच्या 3ऱ्या लेक्चरला आपण मात्र आज इथंच थांबतोय. अभ्यास करायचा आहे, अभ्यास करताय तुम्ही, नोट्स काढायच्या आहेत, वाचायचं आहे. एखादा असणारं लेक्चर 3-4 वेळा वाचा किंवा बघा, ऐका, कळतं ते हळूहळू कळतं. किती मिनिटाचं असते, 30-40 मिनिटामध्ये होते आपलं. 40 मिनिटाचं लेक्चर आपण अनेक वेळा ऐकू शकतो. आता स्वतःसाठी थोडा डेटा जाऊ द्या, काय फरक नाही पडत, कारण आता इलाजच नाही ना. जोपर्यंत चालतंय तोपर्यंत आपण असंच चालतोय. परत आपण थोडंफार रिपीट करणारच आहोत, त्यावेळेस नक्कीच बघूयात. त्यामुळे आज आपण इथंच थांबतोय. उद्याच्या पिरियडला किंवा पुढच्या लेक्चरला आपण वेगळा आर्टिकल घेऊन येतोय. आजच्या पुरतं मात्र मी इथंच थांबतोय. धन्यवाद.